मतदान करवणार. माझा प्रश्नच तो आहे की एक मरकटवाडीने एक उदाहरण सेट केलं आणि त्यानंतर इतर सगळ्या गावांनी अशाच पद्धतीचं मतदान केलं किंवा करवलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने एकूण जी एवढी मोठी प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेवरच जर प्रश्नचिन्ह उभं राहणार असेल तर उद्या या गावावर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांनी निवडणूक आयोग ज्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया राबवलेली आहे त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय ना. नाही, मार्केटवाडी गावाचंच मत असं आहे की ही निवडणूक प्रोसेस किंवा जी प्रक्रिया आहे ती चुकीची होते. आमचं मत कुठं जातं हे आम्हाला समजत आणि निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे ही त्या गावाची मागणी. त्या गावाचंच मत आहे की निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रिया चुकीची आणि त्यासाठी ते मतदान करतात. विचारला की या ठिकाणी जसा हा राबवला जातो आहे तसा इतर ठिकाणी तो राबवला जाईल. यामध्ये ज्यावेळी निकाल विधानसभेचे समोर आले आणि पहिल्या फेरीपासूनच सगळ्या आतली जे होते राज्यामध्ये जे वातावरण होतं ते सगळे असं घडू शकत नाही, हे होऊ शकत नाही. आणि निकालानंतर जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये 91 गाव आहे, त्यातले एकाही गावाला हा निकाल मानला. आणि मग जर अशा पद्धतीनं म्हणजे मी तर विजयी झालोय पण लोकांचा या गावाचा जे मार्केटवाडी आहे त्यांचा आक्रोश असा होता की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं मतदान कधी झालं नाही, घडलं नाही आणि हे असं कसं होतंय. आम्ही तर मतदान दिलेलं आहे, आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आम्ही म्हणजे नेमकं आमचं मत गेलंय कुठं ते मत आम्हाला तपासायचं आहे, तो आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आम्हाला ते बघायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान करायचं आहे. म्हणून त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं, प्रांतांना दिलेलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की निवडणुकीची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, आता याच्यावरती काही करता येत नाही. तर मग त्या लोकांनी मीडियाला आवाहन केलं. तर काही मीडियाचे प्रोसिडिंग ऑफिसर, निवडणूक निर्णय अधिकारी, काय आमच्या प्रिंट मीडियाचे लोक असे 30-40 लोक पुढे आलेले आहेत आणि आमच्या व्हेरिफिकेशन खाली लाईव्ह पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी मतदान त्या 2-3 बूथवरती घेणार आहोत. सकाळी 8 ते 4 असं मतदानाची वेळ त्यांनी ठरवलेली आहे, मतपत्रिका छापून आलेली आहे आणि त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत असे की ज्यांनी 20 तारखेला ज्या उमेदवाराला मतदान दिलं होतं त्यालाच आई वडिलांची आणि परमेश्वराची शपथ घेऊन तुम्ही मतदान करायचं आणि मग आम्ही ज्यांना दिलं, ज्याला मतदान दिलंय त्यांनी त्यालाच द्या, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावामध्ये बॅनर लावलेले आहेत. जे 12 उमेदवार आहेत त्या 12च्या 12 उमेदवारांना तिथं उपस्थित राहण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था 1-300 फुटावरती करण्यात आलेली आहे की जिथून मतदानाचं केंद्र दिसतं. पोलिंग एजंट नेमण्याची सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि जी निवडणुकीची प्रक्रिया असते तशाच पद्धतीनं त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की बाबा खरोखर आमचं गावामधून केवढं मतदान गेलंय किंवा नाही आमची तरी खात्री होईल आणि नसेल असं गेलं मतदान आणि जर वेगळं काय समोर आलं तर मग आम्हाला ते मत शोधण्याचा, ते मागण्याचा आणि आम्ही दिलेलं मत हे माहिती अधिकारामध्ये आम्हाला शोधता येत नाही. त्याला मार्ग काय, आम्ही कसं आमचं मताचा म्हणजे आम्ही आमचं मत गेलंय कुठं हे आम्ही कसं शोधायचं, कुणाला सांगायचं, कुणाकडे ते मागायचं हे मागता येत नाही. आणि म्हणून आम्ही मतपत्रिकेद्वारे त्या ठिकाणी मतदान घेतोय आणि त्यामधून जो निकाल समोर येईल तो आपल्या सगळ्या मीडियाच्या समोरच तो विषय होणार आहे. आपल्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात. किती तारखेला हा सगळा प्रयोग केला जाणार आहे? मंगळवारी 3 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मतदान आहे. 4 ते 5 लगेचच मीडियाच्या समोरच त्याची मतमोजणी होणार आहे. म्हणजे थोडक्यात मीडियाच हे मतदान घेत आहे आणि तसं आवाहन गावाने त्याला केलेलं आहे. परंतु आता निवडून मी आल्यानंतर माझी काही इच्छा नव्हती, मी एकदा विजयी झालोय म्हटल्यानंतर त्या 12 भानगडी करत बसणे एखाद्या गावात कमी असले काही जास्त असते पण त्या गावालाच कळमेना किंवा त्या गावाला वाटतंय की हे चुकलंय काय म्हणजे आम्हाला हे पसंत नाही
किंवा असं आमच्या गावामध्ये घडू शकत. परंतु आज जर मरकटवाडीनं असा प्रकार केला तर उद्या इतर गावही त्यांचीच री ओढून अशा पद्धतीचं मतदान घेतील आणि त्यानंतर ठिकठिकाणी निवडणूक जी एकूण प्रक्रिया असते त्या प्रक्रियेसंदर्भातच अविश्वास निर्माण होईल असं नाही का तुम्हाला वाटतं? नाही, जर गावाने मतदान अशा पद्धतीने केलं असेल, त्या गावाला खात्री असेल तर ते गावाला निश्चितपणाने अशा पद्धतीचं मतदान घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला 10 दिवसापूर्वी तुम्ही मतदान केले, माणसामध्ये ज्याला मत द्यायचं आहे तो माणूस 1% व्हेरिएशन 1-2% आपण समजू शकतो, पण ज्यानं मतदान केले त्यालाच तो माणूस मतदान त्या ठिकाणी करणार आहे. 2-5% आपण त्याच्यामध्ये एरर पकडू शकतो, पण असा काय फार मोठा फरक प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस मी 1043 मतांनी प्लसला होतो, तो मी 150 मतांनी मायनसला गेलेलो आहे. असं इतकं व्हेरिएशन होऊ शकतं. 40-50 10-20 मताचं फार एखाद्या 100 मताचं व्हेरिएशन आहे. पण तुम्ही शासकीय यंत्रणांना भेटलात, त्यांनी नाही म्हणून सांगितले, तरीही मरकटवाडीमध्ये अशा पद्धतीचा प्रयोग केला जातोय. कारवाईची देखील शक्यता आहे, तेव्हा त्या कारवाईला तुम्ही कसे सामोरे जाल? कशासाठी कारवाई? आपलं मत चेक करणं दुसरं माध्यम नाही, तो मूलभूत अधिकार आहे. आणि तो मूलभूत अधिकार गाव चेक करत असेल तर त्याला कारवाई आहे किंवा कुणी विरोध करायचे कारण काय असलं नाही सर, मी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला सोल्युशन मी खरं तर प्रश्न नाही की यापूर्वी असा प्रयोग कुठेही झालेला नाही. हा पहिलाच प्रयोग राज्याचं आणि केंद्राचं जे निवडणूक आयोग आहे, जी स्वायत्त संस्था आहे, तिने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यानंतर आता जो निकाल आलेला आहे त्या निकाल आम्हाला मान्य नाही असं म्हणत हे गाव मतदान करवणार. माझा प्रश्नच तो आहे की एक मरकटवाडीने एक उदाहरण सेट केलं आणि त्यानंतर इतर सगळ्या गावांनी अशाच पद्धतीचं मतदान केलं किंवा करवलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने एकूण जी एवढी मोठी प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेवरच जर प्रश्नचिन्ह उभं राहणार असेल तर उद्या या गावावर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांनी निवडणूक आयोग ज्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया राबवलेली आहे त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय ना. नाही, मार्केटवाडी गावाचंच मत असं आहे की ही निवडणूक प्रोसेस किंवा जी प्रक्रिया आहे ती चुकीची होते. आमचं मत कुठं जातं हे आम्हाला समजत नाही. आणि निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे ही त्या गावाची मागणी आहे. त्या गावाचंच मत आहे की निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रिया चुकीची आणि त्यासाठी ते मतदान नाही. आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी ज्यांना या ईव्हीएमच्या बद्दल वापराबद्दल, निवडणूक आयोगाच्या वर्तणुकीबद्दल, निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयांबद्दल, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं इलेक्शन आचारसंहिता नावाची जी गोष्ट असते ती आचारसंहिता नावाची गोष्ट अस्तित्वातच नव्हती. प्रचंड खर्च सगळ्या उमेदवारांच्याकडून झाले आणि मताची किंमत, आता हे बोललं की माझ्यावर लगेच टीका होईल, पराभूत झाले म्हणून बोलताय, पण किती पैसे कुठं वाटायचे याला काही मर्यादा या निवडणुकीला नव्हती. त्यामुळं मला वाटतं की निवडणूक आयोगच अस्तित्वात नव्हतं. त्यामुळं मला TN शेषन यांची आठवण होते. इतक्या कडक शेषन साहेबांनी काम केलेलं होतं. आज मात्र तशी परिस्थिती नाही. त्यामुळं मनसेची इच्छा असेल आणि त्यांनाही आम्ही म्हणतोय तसंच वाटत असेल किंवा आम्ही म्हणतोय त्या दिशेनंच त्यांची मतं असतील तर नक्की आम्ही जे येतील बरोबर त्यांना बरोबर घेऊ आणि सगळ्यांची लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न असले पाहिजे असं मला वाटतं. दल की बैठक हुई, उसमें कौन से फैसले आपने लिए उसके बाद में? हमारे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी की बैठक आज हुई. उस बैठक में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहब थे, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुले जी थी. उन्होंने उनके सामने हमारी जो विधिमंडल की सदस्यों की बैठक हुई उसमें हम ये विधानसभा में हमारे गठ गुट के जो प्रमुख रहेंगे वो हमारी विधानसभा के नेता करके जितेंद्र आव्हाड जी, डॉक्टर जितेंद्र आव्हाड जी, इनका नाम को सबने सम्मति दी है. और साथ में हमारे प्रतोद
चीफ व्हिप के नाते रोहित पाटिल रहेंगे और प्रतोद के नाते उत्तम जानकर साहब रहेंगे। और हमें पूरा यकीन है कि ये हमारे टीम बहुत अच्छी तरह से लोगों के सवालों को सामने रख के महाराष्ट्र की विधानसभा में काम करेंगे। मोहन भागवत जी जो है आरएसएस के चीफ, उन्होंने जो स्टेटमेंट दिया है कि मिनिमम 3 बच्चे होने चाहिए हर किसी को, ही वाज टॉकिंग अबाउट द पॉपुलेशन, डिक्लाइनिंग पॉपुलेशन ऑफ हिंदूज। हाउ डू यू टेक दिस स्टेटमेंट? अगर पॉपुलेशन का रेट बढ़ता है तो आप भारत की परिस्थिति क्या रहेगी इसके ऊपर आप इमेजिन नहीं कर सकेंगे। और इस देश की आबादी इतनी बढ़ चुकी है कि इसके बाद उसका रेट बढ़ाना, यानी महाराष्ट्र पूरे देश में बहुत डिजास्टर निर्माण होगा। पानी की समस्या हो सकती है, अनाज की समस्या हो सकती है, बहुत समस्या तैयार हो सकती है। तो मुझे लगता है कि कभी मुझे मौका मिलेगा तो मैं उनसे समझना चाहूँगा कि ये मांग क्यों कर रहे हैं। बात रही महाराष्ट्र सरकार में काम करने वाले लोगों की, पिछले कार्यकाल में अजीत पवार जो मंत्री है अभी नए मंत्रिमंडल में हो जाएंगे, उनको सबसे पहला निर्णय लेना पड़ेगा। हमारी स्थानिक जो संस्था है, नगर पालिका, जिला परिषद, इसमें अगर 2 से ज़्यादा अगर आपको लड़के हैं, बच्चे हैं, यानी सिबलिंग्स है, तो आपको चुनाव में खड़ा रहने का कोई अधिकार नहीं, यानी कंटेस्ट नहीं कर। हाँ, तो अभी आरएसएस के प्रमुख जी जो है वो जो कहेंगे वो ये अजीत पवार जी को मान्य करना पड़ेगा, उनके सामने कोई दूसरा चारा नहीं है। तो उनको पहला ये निर्णय करना पड़ेगा कि दो अगर आपको बच्चे हैं तो तीसरा बच्चा या चौथा बच्चा या 5वां बच्चा या 6ठा बच्चा हो तो भी आप चुनाव को कंटेस्ट कर सकते हैं। ये निर्णय अब जल्द से जल्द करेंगे, ऐसे हम अपेक्षा रखते हैं। सर, आंध्र प्रदेश गवर्नमेंट ने वक्फ बोर्ड जो है वो डिसॉल्व कर दिया है। हाउ डू यू लुक एट दिस? डू यू थिंक दैट माइनॉरिटीज आर नॉट बीइंग सेफगार्डेड इन कंट्री? I don't know what is the background for them to take that decision. I need to know. I will study and tell you about it. सर, विश्व हिंदू परिषद जो जिस तरीके से नारे चले, एक है तो सेफ है, पटेंगे तो कटेंगे, उस नारे को भी लेकर वो समरसता अभियान चलाना चाहती है। उन्हीं नारों को आगे लेकर पूरे साल भर तकरीबन वो रथ यात्रा निकालेंगे, पद यात्रा होगी और लोगों तक फिर उस नारों को लेके जाने वाले हैं। विश्व हिंदू परिषद का इन सारे नारों को फिर से लेके जाना, एक है तो सेफ है लेके जाना, इसको आप किस तरह से देखते हैं? अभी से पॉलिटिकल एजेंडा आने वाले समय के लिए किस तरह से आप इसको देखते हैं पॉलिटिकल? अभी पूरे देश में अगर ये ऐसा होने वाला है, मुझे लगता है कि हम 18वीं शतक में या 19वें शतक में हम काम करेंगे। कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, इससे मुझे लगता है अगर मोदी साहब ये नारा देते कि पढ़ेंगे तो बढ़ेंगे, तो मुझे लगता है देश उनका स्वागत करेंगे। ये अलग दिशा में अगर देश को लेके जाना चाहते हैं तो फिर इसमें काफ़ी समस्या हो सकती है। मुझे लगता है कि पढ़ेंगे तो बढ़ेंगे ये नारा होना चाहिए और हमारी कुटुंब की संख्या मर्यादित हो, इसलिए सरकार ने प्रयास करना चाहिए ताकि आने वाले 20 साल में 30 साल में और समस्या इस देश के सामने पैदा, अगर लोक संख्या बढ़ गई तो बहुत भारी समस्याओं को सामना करना पड़ेगा हमें। सर, का मरकटवाड़ी में किस तरह से प्रयोग होने वाला है, क्योंकि बढ़ते वोटिंग परसेंटेज? मरकटवाड़ी ये गांव मानशिरस तालुका में है, वहाँ हमारे उम्मीदवार चुन के आए हैं, लेकिन गांव के लोग कह रहे हैं कि ये हमें मंजूर नहीं है, इतनी कम वोट हमारे कैंडिडेट को हो ही नहीं सकते। इसलिए गांव ने ऐलान किया है कि मंगलवार को परसों उनके गांव में वोटिंग होगी, बैलेट पे होगी। बैलेट पे वोटिंग जो होगी उसकी काउंटिंग सबके सामने, मीडिया के सामने होगी और वो जो निर्णय होगा वो सामने रखेंगे वो लोगों के। उनका प्रयास ये है कि जो महाराष्ट्र में अभी वोटिंग परसेंटेज बढ़ गया, यानी 8% से महाराष्ट्र में 5 बजे के बाद में नंबर ऑफ वोट्स बढ़ गए, या तो ये जो शंका निर्माण हुई है लोगों में
हमारे यहाँ राजू खरे नाम के हमारे दूसरे विधायक हैं, उनके जो काउंटिंग ईवीएम मशीन थे उस गोडाउन के पीछे 2 लोग उन्होंने रात को 3 साढ़े 3 बजे वो उनको लोगों ने पकड़ा। उनके पास 14 लैपटॉप थे, 14 मोबाइल फोन्स थे और उनको पुलिस के हवाले कर दिया। तो पुलिस ने कोई कार्रवाई नहीं की, पुलिस ने से सादी एफआईआर भी दर्ज नहीं की और बाद में काउंटिंग होने के बाद उनको छोड़ा गया। तो ये बच गए, ऐसा लोग कहते हैं कि अगर तीसरी बार वो मुख्यमंत्री बनेंगे। पिछले 5 साल का अनुभव, उसके बाद मुख्यमंत्री होने का अनुभव, इस तरह की उम्मीदें आप रखते हैं। उन्होंने काफ़ी आश्वासन दिए, जो कुछ नारे उन्होंने दिए, बटेंगे तो कटेंगे से लेके एक तो सिर्फ तक की बात करते, धर्मयुद्ध की बात उन्होंने कर रखी। क्योंकि उनको अनुभव है, उनका निर्णय अगर भाजपा करती है तो हम उनको बधाई देंगे। उनकी नई टर्म 5 साल की हो और ये सारी जो डेवलपमेंट उन्होंने जनता को दी है महाराष्ट्र के, वो पूरी करने की ताकत उनमें आए, ऐसी शुभेच्छा देंगे। होने दो, जब होगा तब जरूर हम उनको बधाई देंगे, क्यों नहीं देंगे। नेता प्रतिपक्ष होना सभागृह में ज़रूरी होता है, लेकिन संख्या उतनी आपके पास नहीं। लगता है कि देवेंद्र फडणवीस या उनके लोग उतना बड़ा दिल दिखाएं और आपको नेता प्रतिपक्ष दें आपके महाविकास आघाड़ी। कैसा है कि हमारी संख्या कम है और ये सब ने मिलके इकट्ठा आके विनती की, तो मुझे मालूम नहीं क्या कर सकते, बोल नहीं सकते। मैं ऐसा अनुमान नहीं निकालूंगा कि ऐसा होगा वैसा होगा। बहुत सपना देखना गलत है और इसलिए जो जब होगा तब देखेंगे। ओके। एसटी महामंडळ 18% भाडेवाढ करणार आहे। कारण काय आहे, तर राज्य सरकारकडून त्यांना जे पैसे देणं अपेक्षित होतं, पेट्रोल डिझेलचे पैसे असतील किंवा वेगवेगळ्या खरेदीसाठीचे पैसे असतील, हे दिले गेलेले नाही आहेत। 2000 कोटींची ग्रॅज्युएटीची रक्कम देखील देणं बाकी आहे। त्यामुळे आता 18% भाडेवाढ करणं आता एसटी महामंडळाला अपरिहार्य झालेलं आहे। उलट एसटी महामंडळाला जो उरलेला निधी आहे तो तत्काळ माघारी द्या, अशी राज्य सरकारनंच मागणी केली। ती देखील बाब समोर येते। कुठेतरी लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे जी आर्थिक समस्या निर्माण झाली याची एसटी महामंडळात चर्चा आहे। तुम्ही गैरसमज करून घेताय। राज्य सरकार श्रीमंत आहे, राज्य सरकारकडे भरपूर पैसे आहेत। एसटी महामंडळाला ताबडतोब शपथविधी झाल्यावर पहिला निर्णय होईल की एसटी महामंडळाला सर्वच्या सर्व पैसे दिले जातील। तुम्ही कोणतीही चिंता करू नका। एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही करू नये। फक्त आता शपथविधीचा अवधी बाकी आहे। पण शपथविधी इतकं मोठं बहुमत मिळालं असताना सुद्धा अजूनही मुख्यमंत्री ठरला जात नाहीये, काय कारण असेल? ते बघा, आमचा पराभव झाला। आम्ही त्यांच्या कारणात जाणं लोकांनाही बरं वाटतं। आम्ही त्याबद्दल काही कॉमेंट करू नये। त्यांनी 5 तारखेला शपथ घ्यावी, 15 तारखेला घ्यावी, नाही तर पुढच्या महिन्यात घ्यावी। ही फॅक्ट आहे की आमचा पराभव झाला। त्यामुळं त्यांची शपथविधी का लांबतोय का नाही याविषयी मी तुम्हाला त्या दिवशी काल पुण्यातही सांगितलं की आमची मेजॉरिटी आली असती तर आम्हाला 26 तारखेच्या आतच शपथविधी घ्यावा लागला असता, कारण राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायालय हे आमच्या बाजूने उभा राहील काय याच्याबद्दल अनेकांना शंका आहे। मला नाही आहे, पण अनेकांना आहे। त्यामुळं महाराष्ट्रातल्या नियम इकडच्या बाजूला वेगळे, तिकडच्या बाजूला वेगळे, पण मला त्याबद्दलही काही म्हणायचं नाही। आमची संख्या मर्यादित आहे महाराष्ट्रात। महाविकास आघाडीचे आणि मित्र पक्षांचे म्हणून 57 आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान जर समोरच्या बाजूला केलं असेल आणि हे जे सध्याची मागणी ईव्हीएमची आहे ती मागणी क्षणभर असं करे दराटी खोटी आहे, हे चुकीचं म्हणतात सगळे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांना प्रेम दिलेलं असेल तर जनतेच्या कुठल्याही मागण्यांना आता सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की नाही मला माहीत नाही, पण ते झाले तर त्यांना नो हा शब्द डिक्शनरीतनं वगळावा लागेल। परंतु सर, लोकसभेमधला जो काही महायुतीचा पराभव झाला आणि तुम्हाला तुमच्या पार्ट्यात 31हून अधिक जास्त आमदार दिले, त्यावेळेस तो निकाल तुम्हाला मान्य होता। परंतु आता विधानसभेला मात्र ही विपरीत परिस्थिती निर्माण झाली, हा निकाल मान्य नाही असा आरोप सत्ताधारी लावतात। चांगला प्रश्न आहे हा। लोकसभेला निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आधी हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक झाली
हरियाणाला 100% विजय होईल असं वाटत असताना तिथं पराभव झाला. महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये, महाराष्ट्रात आमचा पराभव झाला. आम्हाला खात्री होती की आमचाच विजय होईल. आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातल्या जनतेला देखील हा निर्णय मान्य नाही. आता आपण जे म्हणताय की आम्हाला आता वाईट वाटायला लागलेलं आहे कारण आमचा पराभव झाला, तर मरकडवाडीला उद्याच 30 लोक जनतेतनं मतदान करणार आहे. कारण मरकडवाडीचा निकाल काय येतोय त्यामध्येही आपल्याला थोडंसं कळेल. आणि राजू खरेंच्या सारखे प्रसंग अनेक ठिकाणी झालेले आहेत. पोलिसांनी त्यांचीच तक्रार घेतलेली नाही, त्यांनी त्यांच्या समर्थकांनी पकडलेली लोक ही त्या ठिकाणी पोलीस केसच रजिस्टर झाली नाही. तर त्यामुळं या अशा गोष्टी घडल्यामुळं आम्ही म्हणतोय. आणि एक उमेदवार म्हणजे 1.5 लाखाने विजयी झालेले आहेत आणि त्यांचे पूर्वज ते 30 आणि 35 हजारांना पण निवडून आलेले नव्हते. लीड काही लोकांचे लीड 30 हजाराचे 1.5 लाख झालेले आहेत. त्यामुळं लोकांचा विश्वास बसत नाही. आमचा काही प्रश्न नाही, लोकांचाच विश्वास बसत नाही आणि हे गणित महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाही. दुसरं महत्वाचं की हरियाणामध्ये बोलत होतो, हरियाणामध्ये मतदान संपल्यानंतर मतदारांची संख्या वाढवण्यात आली आणि हे जे प्रभाकर परकाला आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली. आणि करण थापर यांनी वायरवर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला. त्यात आता महाराष्ट्रात जसे 8% मतं वाढली तशी हरियाणामध्ये 6.7% मतं वाढली. त्यामुळं आम्हाला शंका आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर 3% जरी मतं, तुम्ही लोकसभेत बघा ना, लोकसभेत 0.5%चाच फरक होता दोघांच्या मतदानात आणि एकदम भारतीय जनता पक्ष लोकप्रिय झालं आणि त्यांचं किती वोट शेअर 50%वर गेलं ना. हे अनाकलनीय आहे. मी म्हणतो 2-3% मागं पुढं. त्यामुळं हे जे ॲडिशनल मतदान झालं ते कुठं गेलं त्याचा शोध लागला पाहिजे. पर्सेंटेज वाढल्याबाबत बोलताय, तुम्ही महागाईबद्दल बोलताय, पण RSS प्रमुखांचं म्हणणं आहे की आता लोकसंख्या सुद्धा वाढवली पाहिजे, ती घटू देता कामा नये. किमान 3 मुलं प्रत्येकाने या ठिकाणी असली पाहिजे. त्यांच्यापासून सुरू किमान 3 मुलं असली पाहिजे प्रत्येकाला. तो इसका मतलब ये है कि ऐसी हेराफेरी अनेक मतदार संघ में हुई होगी, ऐसा एक शक लोगों में है. पाटील सर, जिस प्रकार से पाटील सर टीका जी आहे देवेंद्र फडणवीसांवर झाली, कायद्याचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली होती. असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार घेतलंय आलंय आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अशा पद्धतीचं सध्या चित्र आहे. तुम्ही याकडे कसं बघताय? मागचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत, आता ते मुख्य पदावर असतील. ठीक आहे, आता जनतेने हा कौल खरा असेल तर तो जनतेने दिलेला आहे आणि जनतेने कौल दिल्यानंतर ज्याची जास्त संख्येने लोक निवडून आलेली आहेत. आता आपण म्हणताय ते सगळे मुद्दे खरेच आहेत. त्यामुळं असा निकाल भारतीय जनता पक्षाचे एवढे संख्येनं आमदार निवडून येतील असं लोकही म्हणत नव्हते. यापूर्वी अनेक सर्वेक्षणातही त्याचे निष्कर्ष निघालेले होते. अगदी आपण बॅलेट बॉक्स हे पोस्टाची मतं जी आहेत ती पोस्टाची मतं जर बघितली तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 84 जागांवर पोस्टाच्या मतांमध्ये पुढं होते आणि निवडून आले 132. एकनाथ शिंदे साहेबांचे देखील मला वाटतं असेच 29 का काहीतरी उमेदवार पोस्टात पुढे होते पण निवडून आले 57. अजित पवारांचे देखील काहीतरी 12 का 25 ठिकाणी त्यांचे पुढे होते, निवडून आले 41. या उलट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जवळपास 58 ठिकाणी पुढे होते, निवडून आले 20. काँग्रेसचे देखील काहीतरी 47 ठिकाणी का काही पुढे होते, निवडून आले 20. आणि काँग्रेसची परिस्थिती आणि
राष्ट्रवादीचे देखील आमचे 40 का 43 ठिकाणी पोस्टात आमचे पुढे होते, निवडून आले 10. त्यामुळे हा फरक देखील महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेतला पाहिजे. तर गुलाबराव पाटील म्हणतात की अजित पवारांना जर सोबत घेतलं नसतं तर आमचे देखील अर्थात शिंदेचे देखील 100हून अधिक आमदार जे आहेत त्या निवडणुकीत निवडून आले असते, असं त्यांनी सूचक विधान. गुलाबराव पाटील बऱ्याच वेळेला खरं बोलतात. पाटिल सर अभी तक चिदम्बरम ने एडमिट किया है कि एक है तो सेफ है जो नैरेटिव था वो काम किया महाराष्ट्र में. आप कैसे देखते हैं इस चीज को, कि आपको लगता है कि जो नारे दिए गए थे वो वर्क किए महाराष्ट्र में? नहीं, अलग अलग चीज़ों के कारण भी हो सकते हैं, जैसे लाड़की बहन बोलते हैं लोग, और सरकार ने जो नई घोषणा की है, और बाद में ये पोलराइजेशन ऑफ वोट्स, लेकिन इतना फर्क नहीं पड़ सकता क्योंकि ये प्रयास भाजपा ने पहले भी किया है, लेकिन इतना फर्क हमें नहीं लगता पड़ सकता. हम समझ सकते हैं कि उनकी मेजॉरिटी आई है, 160 170 चुन के आए, लेकिन 230 तक जाने का कोई, यानी जो चुन के आए उनको भी विश्वास नहीं लगता है कि हम चुन के आए. ये सबसे बड़ी समस्या है. कुछ जो चुन के आए उम्मीदवार है वो उन्होंने मुझे कहा, अभिनंदन किया, तो वो बोले थैंक यू, लेकिन हमें मालूम नहीं इतना कैसे वोट मिले. सर हाँ बोलो ना. आज की मीटिंग में आप लोगों ने ईवीएम के विरोध में भी एजेंडा रखा हुआ है, खासकर जो आप कह रहे हैं कि ईवीएम एक तरह का कैलकुलेटर है. हमने चिंता जताई है कि 5 बजे के बाद में शाम तक 8% वोट कैसे बढ़ गए, वो उनका अकाउंटिंग ही नहीं है. ये जो हमारी वेबसाइट है चुनाव आयोग की, वो भी बंद की गई. तो इसका मतलब यह है कि कुछ हाइड करने का प्रयास इलेक्शन कमीशन कर रहा है. फॉर्म 17C के आंकड़े आप कह रहे हैं. 17C के कई आंकड़े, अभी यहाँ पे डोंबिवली कॉन्स्टिट्यूंसी में 23 जगह 17C के आंकड़े और एक्चुअल वोटिंग जो काउंट हुआ वो नहीं मिलते. ऐसे बहुत महाराष्ट्र में कॉन्स्टिट्यूंसीज है. क्या आपको किसी तरह का डेमोन्स्ट्रेशन पहिल्यांदाच जिंकून देतात, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत की त्यांना एवढी मोठी जबाबदारी ही देण्यात आलेली आहे. आणि दुसरा प्रश्न की मरकटवाडीमध्ये जो प्रयोग आता उद्या केला जाणार आहे, हा प्रयोग करून साध्य काय होणार? ते दोन. मरकटवाडीमध्ये आम्ही प्रयोग करत नाही, गाव प्रयोग करते. आमचा काही संबंध नाही. गावानेच ठरवलं की हे शक्य नाही आणि हे असं कसं झालं म्हणून गाव करते. आता गावाने निर्णय केल्यानंतर समजा त्या मूळ झालेल्या मतदानात आणि याच्यात बराच फरक आला तर त्याचा अर्थ असा होईल की गावोगावी हेच झालेलं आहे आणि गावातला असंतोष चव्हाट्यावर मांडण्याचं काम मरकटवाडी महाराष्ट्रात करेल. त्यामुळे साध्य अनेक गोष्टी आता आम्हाला माहिती आहे की निकाल लागला आहे, सर्टिफिकेट घेऊन लोक उद्या शपथही सभागृहात घेतील, परंतु महाराष्ट्राच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्त होत आहेत आणि हे पहिल्यांदा भारतात घडतंय की लोक स्पष्टपणाने सांगतायत. एक, रोहित पवार हे आररावांचे चिरंजीव आहेत, रोहित पाटील, आणि रोहित पाटील हे अतिशय प्रभावीपणाने काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि संसदेमध्ये विधिमंडळामध्ये आररावांनी चांगलं काम केलेलं. आमचे जे सगळे उमेदवार आहेत त्यात मी, जितेंद्र आव्हाडजी, नारायण आणि रोहित पवार हे मला वाटतं आम्ही चौघेच रिपीट झालेले आहोत आणि पहिल्यांदा निवडून आलेले सर्व उरलेले आहेत. आणि मला वाटतं की आम्ही ही मुद्दामून तरुणाला जबाबदारी दिली आहे, पण त्यांना मार्गदर्शन करायला उत्तमराव जानकर पण त्यात बरोबर त्यांचं काम करतील. सर तुम्ही उमेदवाराला मायनस जाते हे यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं अतिरिक्त मतदान जे वाढलं त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट 2 दिवसानंतर बंद करून टाकली. लोकांना ती माहिती उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली. हाही गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केलेला आहे असं मला वाटतं. कारण माहिती दडवणे, माहिती दाखवण्यापासून बंदी आणणे, माहिती गडप करणे हा गुन्हा आहे. आजच्या नव्या जगात गुन्हा म्हणण्यापेक्षा हा चूक आहे ही आणि हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग का करतं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची वागणूक
निवडणूक आयोगाच्या कडे नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष, मी आणि शिवसेनेचे श्री संजय राऊत यांनी यापूर्वीच तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. त्यावर काँग्रेस पक्षाला त्यांनी बोलवलेलं आहे. पण जोपर्यंत जे मतदान झालं ते EVM मशीन जोपर्यंत बाहेर ताब्यात येत नाही तोपर्यंत काही गोष्टींची उत्तरं मिळू शकत नाहीत असं अनेकांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच नवे प्रश्न या काळात सरकार येण्याच्या आधीच तयार व्हायला लागले असं दिसतं. आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या लाडक्या भगिनी आहेत त्या भगिनींची 65पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्या भगिनींचा अंतर्भाव महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या यादीत होणं अत्यंत आवश्यक होतं. पण आम्हाला गेल्या 2-3 दिवसातल्या बातम्यावरून असं दिसतंय की सध्या आहे त्या लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या सरकार करतंय असा साधारण वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून आम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची योजना अधिक लोकप्रिय आहे आणि त्यामुळेच सरकार निवडून आले असा सरकारी पक्षाचा दावा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आता वाढवायला काहीच हरकत नाही. त्यामुळे 65 वर्षापेक्षा जास्त महिला ज्या महाराष्ट्रात आहेत त्यांना जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. 1500च्या ऐवजी 2100 रुपये करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन त्यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचं धोरण आहे. तेही 2100 रुपये आता नव्या वर्षात 1 जानेवारीपासून सरकार चालू करेल अशी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सोयाबीनचे दर आहेत त्याला आधारभूत किंमत मिळालेली नाही, त्यांना 6000 रुपये देतो हा वादा जो आहे त्याप्रमाणे या सीझनला ज्यांनी सोयाबीन 3200-3400 रुपयांनी विकलं त्यांना उरलेली रक्कम ताबडतोब मोदी साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना मिळावी अशी देखील आमची विनंती आहे. कापसाचे दर कमी होत आहेत त्याकडे तात्काळ सरकारने लक्ष द्यावं. सरकारपुढे बरीच कामं आहेत आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे सोपस्कार सोडून लवकरात लवकर त्यांनी शपथ घ्यावी आणि आपला कारभार चालू करावा. महाराष्ट्रात ज्या चांगल्या गोष्टी ते करतील त्यांना सकारात्मक आम्ही राहू. विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका आमच्या पक्षाची राहणार नाही. जे चांगलं होईल जे महाराष्ट्राच्या हिताचं होईल त्यांना पाठिंबा देण्याचं धोरण आम्ही सतत चांगल्या मुद्द्यांवर करू. परंतु महाराष्ट्राचं नुकसान होत असेल, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जाण्याची जी परंपरा मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाली ती खंडित करण्यासाठी काही पावलं उचलत असतील आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना युवकांना हाताला काम मिळत असेल आणि आमच्या आया बहिणींना महागाईने जर पछाडलेलं आहे की महागाई कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलत असेल आणि महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करण्याची भूमिका जी सरकारने श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली ती सरसकट माफी लवकरात लवकर सरकारने करावी एवढीच विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि राजू खरे साहेब आहेत. आपल्याला त्यांच्या बाबतीत काही आपले अधिक प्रश्न असतील तर ते आपण त्यांना विचारू शकतो. आपल्याला विचारायचं आहे लाडक्या बहिणीचं तुम्ही श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली. विधिमंडळातील विधान परिषदेचे आमचे सदस्य
आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्या बाबतीत पुढच्या काळात बैठक होईल. पुढे अधिवेशन चालू असताना त्यावेळी त्याचा निर्णय होईल. आज सर्व 10 पैकी 9 सदस्य आमचे उपस्थित होते. 10वे संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती. तरी ते उद्या येऊन या प्रस्तावाला पाठिंबा देतील. आज विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल. आमची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडण्याचा काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील. आम्ही काही प्रश्नांच्यावर देखील आज चर्चा केली. त्यातला सगळ्यात प्रमुख चिंता आमच्या समोर ही आहे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 5 वाजल्यानंतर जवळपास 8% जास्त महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे. आणि मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदान वाढत असेल तर ही चिंतेची बाब आहे. आणि त्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी चिंता व्यक्त केली. आणि ही चिंता व्यक्त करत असताना हे मतदान कसं वाढलं, हे वाढण्याचं शेवटी आम्हाला असं सांगण्यात आलं की EVM मशीन हे सिंपल कॅल्क्युलेटर आहे आणि मतदान झाल्यानंतर रात्रीपर्यंत सतत मतं वाढत जाणं आणि त्यांची आकडेवारी बऱ्याच ठिकाणी C-17 जो फॉर्म मतदान पूर्ण झाल्यावर अंतिम आकडेवारी दिली जाते त्याच्याशी न जुळणं ही फार गंभीर बाब आहे. आमच्या या निवडून आलेल्या सदस्यापैकी श्री उत्तम जानकर यांनी त्यांच्या मतदारसंघात मरकडवाडी या ठिकाणी जनतेने, त्यांनी म्हणण्यापेक्षा जनतेने एकत्रित निर्णय घेतला आहे की असं होणार नाही. जे मतदान झाले ते निवडून आलेले उत्तम जानकर साहेब यांच्या मतदारसंघात मरकडवाडीने ठरवलं की आपण पुन्हा मतदान करू. मंगळवारी ते मतदान दिवसभर होईल आणि आपल्या चॅनेल समोर, मीडिया समोर त्याची मतमोजणी देखील होईल. त्यांचा गावातल्या लोकांचा असा दावा आहे की एवढी मतं विरोधात जाऊ शकत नाही. त्याचबरोबर आमचे दुसरे विधानसभेचे सदस्य मोहोळचे श्री राजू खरे यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या, त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे 2 युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं. त्यामध्ये त्यांच्याकडे 14 लॅपटॉप, 14 मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये राजू खरे हे घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे. ते 2 युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते आणि त्यानंतर निवडणुकीत राजू खरे यांचा विजय झाला आणि त्यांच्याकडून पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आली. असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने
महाराष्ट्रात निवडणुका या कागदावर व्हाव्यात, बॅलट पेपरवर व्हाव्यात, हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुष्टी देतो, पाठिंबा देतो. आणि महाराष्ट्रात कालच श्री बाबा आढाव साहेबांनी जे लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन केलं ते आंदोलन महाराष्ट्रभर होईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी गावं आहेत की ज्या गावांना आश्चर्य वाटतं की आपल्या गावात असं मतदान होऊ शकत नाही, असं कसं झालं. सर्व गट सर्व पक्ष एकाच उमेदवाराचं काम करतात. प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच. त्यामुळं ज्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदा आणला की 2 पेक्षा 3रं मूल झालं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला उभा राहता येणार नाही, ते पहिलं RSSच्या आदेशाप्रमाणे अजितदादांनी निर्णय घ्यावा लागेल की 2 नाही अनेक मुलं असली तरी निवडणुकीला उभा राहता येईल. हा निर्णय आता होण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणताय ते मला माहित नाही RSS प्रमुख काय म्हणतात. परंतु 2 मिनिटं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 2019ला जे मतदान होतं त्यामध्ये 2024 लोकसभा 2019 तो लोकसभा 2024 5 लाख मतच वाढली. आणि 2019 नंतर 2024च्या लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत महाराष्ट्रात 46 लाख मतं वाढली. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग वगैरे सगळं मोडून या जनरेशनने 18 वर्षापूर्वी जे उपद्व्याप झाले त्याचा 46 लाख लोकसंख्या वाढली असं त्याचा अर्थ होतो. 46 लाख मतदान वाढले कसे हा प्रश्न आहे ना. लोकसभेनंतर ॲडिशनल मतं आली, मतदार यादीत घोळ आहे, त्यासाठी आम्ही तक्रार यापूर्वी केलेली आहे. मतदार यादीमध्ये 10, 15, 20, 30 हजार मतं वाढवण्यात आलेली आहेत असंही आमच्या निदर्शनाला आहे. ईव्हीएमवर तुम्ही प्रश्नचिन्ह ईव्हीएम संदर्भात कोर्टाने आता याचिका फेटाळलेली आहे. विरोधकांचे आरोप त्यांनी फेटाळले. कोर्टी तत्परतेने हवा ईव्हीएमच्या विरोधात जायला लागल्यावर कोर्टच आता ईव्हीएमची बाजू घ्यायला लागले आणि कोर्टाने ताबडतोब त्यांची याचिका खारिज करून टाकलेली आहे. टेक्निकल काही लोकांशी तुमची बातचीत झाली आहे का किंवा काही माध्यमांसमोर प्रेझेंटेशन? अनेक टेक्निकल लोक वेगळ्या प्रकारे सांगतायत, त्याचे हळूहळू एकत्रीकरण करतायत. हळूहळू या सगळ्या गोष्टी पुढे येतील. परंतु ईव्हीएमच्या विरोधात जनचळवळ वगैरे असं काय राबवणार होणार आहे ना, होईल ना. काल उद्धवजींनी पुण्यामध्ये बाबा आढावांच्या तिथं भाषण करताना सांगितलं त्याप्रमाणे होईल. ताई 1% मतं वाढली. जम्मू काश्मीरमध्ये पण 1% वाढली. काँग्रेस जाऊन भेटतंय ना त्यांना, त्यामध्ये काँग्रेसला काय रिस्पॉन्स येतोय बघून त्यानंतर आम्ही पण आवश्यकता वाटली तर जाऊ. साहेब तुमचं लीड दर इलेक्शनला लाखाच्या पुढं असायचं, यावेळी तुमचं लीड कमी झालं तर तुमच्या मतदारसंघात शंका निर्माण होईल असं काय मतदान झालंय का की जे गाव तुमच्या बाजूने आहे तिथं मतदान? माझ्या मतदारसंघात अशी गावं आहेत की त्या गावात विरोधी कोण कामच करत नव्हतं, तरी तिथं मी मायनस आहे. गावात 2 पार्ट्या आहेत, दोन्ही पार्ट्या माझं काम करत होत्या. 3 पार्ट्या आहेत, तिन्ही पार्ट्या माझ्यात काम करत होत्या. 4 पार्ट्या आहेत, त्यातली 4थी पार्टी माझ्यात प्रवेश केलेली आहे. अशा गावातली 700 मतं मायनस आहे. त्यामुळे लोकांना थोडंसं आश्चर्य वाटतंय, लोकांना शंका वाटते आणि त्यामुळं लोक अस्वस्थ होती. मला बरेच कार्यकर्ते आमचे भेटले. ठीक आहे, आता शेवटी ज्या ठिकाणी आमचे निवडून आलेले उमेदवारच तुम्हाला सांगतायत, राजू खरे आणि उत्तम जानकर आहेत, तर त्यामुळं अनेक गावात माझ्याच मतदारसंघात नाही पण बऱ्याच गावात ही परिस्थिती आहे. साधारणपणे आम्ही सर्व मतदारसंघात सर्वे केलेले, सर्वे एकदा नाही केलेली, कन्सिस्टन्सी 4 वेळा केली आणि काही ठिकाणी आम्ही एक्झिट पोल पण कंडक्ट केला. तर त्याचे जे आकडेवारी आहे ती जर बघितली
तर त्यामध्ये लोकसभेला एकाही असेंब्ली सेगमेंटमध्ये आमच्या चुका झाल्या नव्हत्या, नॉट अ सिंगल पर्सेंट. पण आता प्रचंड सर्वे वेगळा आहे आणि मतदान वेगळं आहे. त्यामुळं अगदी लाडक्या बहिणीचा परिणाम असेल तर जवळपास 28 ते 30% बहिणींना आम्ही विचारलेले त्यांचे ओपिनियन, तरी देखील फरक आहे. आणि हमखास निवडून येणाऱ्या ज्या जागा होत्या आमच्या त्या जवळपास 42-43 जागा होत्या. त्यावरून आम्ही एकदम धावर आलो ना. त्यामुळे जरा हा आश्चर्य वाटतं की जे पडणार होते ते निवडून आले आणि जे निवडून येणार होते ते पडले. सर, पराभवानंतर खरं तर नव्या नेत्यांच्या अनेक चौकशा ज्या आहेत त्या लागताना पाहायला मिळतात. सोलापूर जिल्हा बँकेच्या संदर्भात देखील तशाच पद्धतीची एक चौकशी जी आहे ती लागते मोहिते पाटलांच्या विरोधात वगैरे. काय सांगतात? कारण की मोहिते पाटलांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये तरी चांगल्या प्रकारे गड राखलेला होता 4 आमदार. एवढा प्रचंड विजय युतीच्याकडे युतीला मिळालेला असल्यामुळं आकस ठेवून किंवा बदल्याची भावना घेऊन किंवा जुन्या केसेस उलगडून त्यांच्या मागे लागण्याचे काम किमान देवेंद्र फडणवीस करतील असं मला वाटत नाही आणि ते करणार नाहीत अशी आमची अपेक्षा आहे. शेवटी राजकारणात माणसांना मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं, राजकीय भूमिका वेगळी आणि सहकारातल्या कामकाजाची भूमिका वेगळी असते आणि त्यामुळं एवढा प्रचंड विजय मिळवल्यावर मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस लहान मन दाखवतील आणि कुणाच्या चौकशा करतील आणि चालू असतील त्याही चौकशा ते थांबवतील असा मला विश्वास आहे. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी आता चर्चा सुरू झाली. चांगली चर्चा आहे. काही होऊ शकतं ना. आमचे रिझल्ट बघितलं आमचा ह्याच्यावर आता विश्वास आहे की काही होऊ शकतं देशात. निमित्ता को लेके इनकन्सिस्टेंसी को लेके ऐसे आप सबके सामने वो व्हाट्सएप पे घूम रहे अलग अलग तरह से डेमोन्स्ट्रेशन हो रहा है पूरे देश में और मुझे लगता है कि ईवीएम की जगह बैलेट पे अगर वोटिंग लाया जाए तो मुझे लगता है कि सब में विश्वासार्हता निर्माण होगी. अगर लोगों का विश्वास ही नहीं है ये सिस्टम पे तो वोटिंग परसेंटेज भी कम हो जाएगा. आगे हम कैंपेन करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग वोट करने को आइए, लेकिन अगर वोट जिसको दिया है वो कहाँ जाता है वोट ये समझता नहीं है, उसमें शंका निर्माण होती है, तो लोग वोटिंग करने को भी कम आएंगे और चुनाव लड़ने को भी कम आएंगे. क्या राष्ट्रीय स्तर पर इस तरह के आंदोलन को शुरू करने की कोई अभी से शुरुआत राष्ट्रवादी या पहल कर रही है? मुझे मालूम नहीं है राष्ट्रीय स्तर पर क्या होगा, लेकिन महाराष्ट्र में अलग अलग पार्टियां अभी आगे आ रही है और इसके ऊपर आंदोलन छेड़ने की एक बात कर रही है. शायद सब इकट्ठा बैठ के आंदोलन हो सकता है. सरकार का 5 तारीख को शपथ विधि होगा, शपथ ग्रहण समारोह. नए सरकार के साथ आप मिलजुल कर चलने की होगी या फिर अब विरोध की भूमिका होगी? क्योंकि सरकार ने कई सारी जो उन्होंने अब तक अपने एजेंडा में रखा हुआ है, लाडली बहना को पैसे बढ़ा के देने का मामला हो या किसानों के मामले, जो अच्छे मुद्दे हैं उसको हम विरोध नहीं करेंगे, लेकिन अगर कहीं जो अभी बेनिफिशरीज है, लाडली बहन के बेनिफिशरीज है, उनकी संख्या कम करने का कोई प्रयास करे तो हमें रस्ते पे उतरना पड़ेगा. नियम बदले जाने और नियम भी बदले जाने नियम बदलने की कोई दूसरे फिल्टर लगाने की कोशिश हुई तो वो लाडली बहन को फंसाने का आरोप भी हो सकता है उनके ऊपर. तो मुझे लगता है ये अभी बहुत बड़ी वोट, इतने वोट मिले इनको, तो मुझे लगता है कि उन्होंने ऐसे कुछ करना नहीं चाहिए. पाटिल सर, जिस प्रकार से अभी तक सरकार ने स्थापना 3 महत्त्वाचे नेमणूक जाहीर केलेली आहे. जयंत पाटलांवर काय जबाबदारी असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विरोधी पक्ष नेत्या संदर्भात नेमकं काय सध्या सुरू आहे? कारण विरोधी पक्ष नसणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. तर असं होऊ शकतं का किंवा आणखीन काही वेगळं पाहायला मिळेल? माहीत नाही मला. विरोधी पक्ष नेत्यांचे होण्याच्या बाबतीतली संख्या जी आहे ती असं दिसतंय की आमची पूर्ण होत नाही एका पक्षाची. आणि मला वाटतं की सत्तारूढ पक्षाचं मन मोठं असलं तर त्यांनी एक विरोधी पक्ष नेमांची तयारी दाखवली तर सभागृह तरी व्यवस्थित चालेल.
आणि राहता राहिला प्रश्न माझा, मी आहे तिथंच आहे. पूछो ना। पाटिल सर, जिस प्रकार से अभी तक सरकार की स्थापना नहीं हुई है, लेकिन कल बीती रात में बुल्ढाना जिले में 2 समुदाय में हिंसा हुआ है, कुछ लोग घायल भी हुए, इस घटना को आप किस तरह देख रहे हैं अभी बुल्ढाना जिला में? बुलढाणा जिल्हा जी हाँ, 2 जातियों में हिंसा हुआ है, पथराव हुए हैं, कुछ जगह जलाव भी दिए, तो इस घटना में कुछ लोग घायल हुए, इस घटना को आप किस तरह देख रहे हैं? मुझे मालूम नहीं एग्जैक्टली क्या हुआ. हमारे बुलढाना में कोई कार्यकर्ता ने फोन करके कुछ बताया नहीं. मैं ये जानकारी ले लूँगा और बाद में इसके ऊपर सर, देवेंद्र फडणवीस